मित्रांनो, बाल संगोपन योजनेमार्फत तुम्हाला 2250 रुपये प्रतिमाह मिळू शकतो. कोणाकोणाला मिळणार आहे, काय काय योजनेची अटी शर्ती काय आहेत, सर्व काही आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. मित्रांनो, मी चंद्रकांत पाटील तुम्हाला सरकारी योजनेबद्दल माहिती देत राहतो. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, तुमच्या समोर बाल संगोपन योजनेचा GR ओपन आहे. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजनेच्या सुधारित मार्गदर्शन सूचनाबाबत. पहिले याचं नाव बाल संगोपन योजना या योजनेचं नाव होतं. आता नावात बदल झालेला आहे. आता क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजना असं नाव करण्यात आलेलं आहे. आता या योजनेत कोण कोण लाभ घेऊ शकतं पहिले आपण हे पाहूया. तर आता नेमकं प्रस्तावना तुम्हाला वाचायची असेल वाचू शकतात. याची मी ह्या पूर्ण PDF मी डिस्क्रिप्शन मध्ये दिली. डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन तुम्ही ही PDF वाचू शकतात. बाल संगोपन योजनेचे पात्र लाभार्थी इथं पाहू शकता तुम्ही कोण कोण लाभार्थी आहे. पात्र अनाथ किंवा ज्यांचे पालकांचा पत्ता लागत नाही, एक पालक असलेले किंवा अविवाहित आहेत, गंभीर आजार आहे पालकांना, ते कुटुंबातील तणाव किंवा चालू आहे, कुठला न्यायामध्ये वादविवाद चालू आहे आणि पालक कुठल्याही प्रकारे काम करू शकत नाही असे मुलं, पालकांना काही आजार झालेले असं मुलं, पालकांना काही तीव्र आजार आहे असे मुलं किंवा पालक 40% पेक्षा जास्त अपंगत आहेत असे मुलं, अशा प्रकारचे तुम्ही सविस्तर वाचून तुम्ही पाहू शकतात. अशा मुलं तुम्ही योजनेत लाभ घेऊ शकतात. लाभ घेतल्यानंतर तुम्हाला 2250 रुपये प्रतिमाह मिळेल. सविस्तर तुम्ही या अर्ज वाचू शकतात. या अर्जाची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे. A to Z प्रोसेस दिली आहे. नेमकं संस्था कशी काम करते, प्रक्रिया कशी राबवली जाते, पैसा कसा मिळतो, सर्व काही माहिती याच्यात दिलेली आहे. मित्रांनो, अर्ज करायची सोपी पद्धत सांगतो तुम्हाला. सगळे काही जे डॉक्युमेंट आहे, तुमचं आधार कार्ड, रेशन कार्ड, जर वडील वारले असतील तर वडिलांचा मृत्यू दाखला, वडील जर अपंग असतील त्याचं अपंगत्वाचं जे कार्ड लागेल. तर या योजनेचा लाभ कोण घेऊ शकतं? 0 ते 18 वर्षातील मुलं घेऊ शकतात. त्यांचं वय 0 ते 18 मध्ये आहे. अशा मुलांना पालक नाही आहेत किंवा पालक आजारी असतात किंवा गंभीर आजारग्रस्त आहेत किंवा ते जेलमध्ये आहेत, एखादी त्यांच्यावरती केस चालू आहे, अशी मुलं या योजनेचा लाभ घेऊ शकतात आणि 2250 रुपये ते प्रतिमाह त्यांच्या अकाउंटमध्ये प्राप्त करू शकतात. आता नेमकं तुम्हाला डॉक्युमेंट कुठे लागणार ते डॉक्युमेंट पाहूया आपण. अनुदान प्राप्ती पुढील कागदपत्रे सादर करावीत. संस्थेचा अर्ज लागणारे अर्जाची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देऊन देतो. मागील वर्षाचे अनुदान वितरित आदेश लागणारे तुम्हाला, लाभ दिलेले बालकांची यादी, मित्रांनो या योजनेचा लाभ घ्यायला विसरू नका. तुम्हाला काही अडचण आली तर मला कमेंट करा. कमेंटमध्ये मी नक्कीच तुम्हाला आन्सर द्यायचा प्रयत्न केला. सर्व काही डॉक्युमेंट तुम्हाला घेऊन जायचे, डॉक्युमेंट सबमिट करायचे तुमच्या तहसील विभागामध्ये. तहसील विभागामध्ये स्पेशल एक डिपार्टमेंट असतं, त्या डिपार्टमेंटला हे अर्ज तुम्हाला ऑफलाईन द्यायचे आहेत. या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.